व्यासपीठ गावची खबर न्यूज। मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटचा 225वा वर्धापन दिन संपन्न। देशाची सेवा करणं हे आपलं परम भाग्य आहे। प्रत्येक गावात भारतीय सैनिक व्हावा, सुभेदार कदम यांचे गौरवोद्गार। लष्करात दाखल होऊन भारतीय जनतेची सेवा करणं हे प्रत्येकाचं भाग्य आहे। प्रत्येक गावात घरात भारतीय लष्कराचा सैनिक तयार झाल्यास प्रत्येकाला देशसेवा करण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन सुभेदार मेजर किसन कदम यांनी मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटचा 225व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात केले। सन 1800 साली स्थापन झालेल्या 5 मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटचा 225वा वर्धापन दिनाचा औचित्य साधून नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील 5 मराठा लाईट मधील सेवानिवृत्त अधिकारी, लष्करी जवान यांना एकत्र आणून विजय कदम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन खालापूर तालुक्यातील जांभरुंग वावंढळ इथं केलं होतं। या गावचे कॅप्टन विठ्ठलराव नारायण कदम यांचा सत्कार आयोजित केला होता। त्याप्रसंगी सुभेदार मेजर किसन कदम यांनी यावेळी सुभेदार मेजर सचिन अमरे, हवलदार रमेश जाधव, हेमंत पांगळे, सुरेश ठमके, निवृत्ती लष्करी जवान, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी हा कार्यक्रम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो, असं विजय कदम यांनी सांगितले। MLIR ही भारतीय सेनेतील सैन्य दल असून सर्वात जुन्या सैन्य दलांपैकी एक आहे। याची स्थापना 1768 साली करण्यात आली होती। मराठा लाईफ इन्फंट्रीचं चिन्ह हे अशोक चक्र, ढाल, तलवार व तुतारी हे आहे। कॅप्टन विठ्ठलराव कदम यांनी जेवढी सेवा लष्करात केली तेवढीच त्यांनी गावची व ग्रामस्थांची केली आहे आणि आजही वयाच्या 89व्या वर्षी करत असल्याचं ज्येष्ठ प्रवचनकार हरिभक्तपरायण सुरेश बुवा कदम यांनी सांगितले। यावेळी गावातील लष्कर जवान रामचंद्र कदम, पांडुरंग कदम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक शिवराम दादा कदम, यशवंतराव कदम, हरिभक्तपरायण पांडुरंग पवार, हरिभक्तपरायण बळीराम कदम, हरिभक्तपरायण बिकाजी महाराज यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमची प्रत्येकाची धडपड गावी आल्यानंतर फौजी गावच्यासाठी धडपडतो, हे विशेष आहे की देशाची सेवा केली तर मला गावची सेवा काहीतरी करायला मिळावी आणि जर का गावकऱ्यांचा साथ मिळाली त्याला तर चांगलं कार्य करू शकतो, हे तुम्ही स्वतः बघितलं असेल।